नमस्कार सर्वांना. विज्ञान धडा क्रमांक 2 आधुनिक आवर्त सारणी हा धडा आपण सुरू करणार आहे. तर आधुनिक आवर्त सारणी आपल्याला स्क्रीनवर दिसते. तर आधुनिक आवर्त सारणी आपल्या स्क्रीनवर जी दिसते तर ही आधुनिक आवर्त सारणी जी आहे म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल तर आडव्या ओळींनी बनलेली आहे, उभ्या ओळींनी बनलेली आहे. तर तुम्ही नीट बघितले आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय. तर उभे कॉलम्स म्हणजे उभे स्तंभ किती आहेत? 18 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 उभे स्तंभ म्हणजे त्याला गण देखील म्हणतात. म्हणजे 18 गण आहे त्याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला म्हणू शकता 18 कॉलम्स. आणि आडव्या ओळी ज्या आहेत तुम्हाला आडव्या ओळी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 आवर्त आहेत, म्हणजे 7 पिरियड्स आहेत. तर ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, मेंडलीफची आधुनिक आवर्त सारणी, ही कशाने बनलेली आहे? 18 गणांनी आणि 7 आडव्या ओळी म्हणजे आवर्तनाने. ठीक आहे. च्या उभ्या ओळी लक्षात ठेवा, गण, आडव्या ओळी, आवर्तन. तर एकूण आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तने आहेत? 7 आणि गण किती आहेत? 18. ह्याच्यामध्येच खाली एक वेगळ्या ठिकाणी तुम्हाला 2 आवर्त दिसतात आणि 18 म्हणजे गण दिसतात. म्हणजे ते आहेत ते आपण नंतर बघणार आहे की ॲक्टिनाइड मालिका आणि लॅथिनाइड मालिका. म्हणजे ॲक्टिनाइड सिरीज, सेम इंग्लिश, ॲक्टिनाइड सिरीज आणि लॅटिनाइड सिरीज. द होल modern periodic table is made up of 18 columns and 7 periods. Okay, and there are special series at the bottom of the modern periodic table, lятинide series and actinide series. थोडंसं आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ त्याबद्दल काय आहे. तर वेगवेगळे आवर्त आहेत मी सांगितलं. एकूण आवर्त 7 आणि एकूण गण 18 गण आहेत. तर आवर्त क्रमांक 1 ते 7 हे जे आहे ह्या एकाच आवर्तनातील जे मूलद्रव्य आहे त्यांच्या कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच असतो. म्हणजे त्यांचा कोणता क्रमांक? कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच असतो. आता कक्षा क्रमांक म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे कुठलाही अणू जो असतो त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो. प्रोटॉनवर धनप्रभार असतो, न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो, म्हणजे तो प्रभार विरहित असतो. आणि ह्या अणूच्या भोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये म्हणजे इमॅजिनरी कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आणि इलेक्ट्रॉनचं विभाजन जे आहे त्यानुसार त्याच्या कक्षा ठरतात. तर ह्या ज्या कक्षा असतात, कक्षा क्रमांक आणि त्याचा आवर्तन क्रमांक म्हणजे 1 ते 7 जे आवर्तन आहेत तर त्यांच्यामध्ये साम्य काय आहे? मूलद्रव्यांचा कक्षा क्रमांक आणि आवर्तन क्रमांक सारखाच असतो. ओके. नंतर काय? प्रत्येक आवर्तनाची सुरुवात जी आहे नवीन कक्षेत, प्रत्येक आवर्तनाची सुरुवात ही नवीन कक्षेत इलेक्ट्रॉन भरण्याने होते. आवर्तन क्रमांक जो असतो हा ज्या भरत असलेल्या ज्या कक्षा आहेत त्याच्या क्रमांक इतकाच असतो. हा दुसरा मुद्दा त्यामध्ये सांगण्याचा. पहिले आवर्तन म्हणजे फर्स्ट पिरियड जो आहे तो सर्वात लहान असून त्यामध्ये फक्त 2च मूलद्रव्य आहे, म्हणजे 2च एलिमेंट्स आहेत पहिल्या आवर्तनामध्ये सर्वात लहान असल्यामुळं. दुसरं आणि तिसरं आवर्तन जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्य आहेत आणि ती लघु मूलद्रव्य आहेत. म्हणजे छोटी मूलद्रव्य म्हणजे त्यांची आवर्तनं आहेत लघु, असं मला सांगायचं. चौथी आणि 5वी आवर्तन जे आहे म्हणजे चौथं 4th पिरियड आणि 5th पिरियड जे आहे ते दीर्घ आवर्तने आहेत. म्हणजे त्यामध्ये काय आहे? प्रत्येकी 18 मूलद्रव्य आहेत. म्हणजे इट कंटेन्स 18 एलिमेंट्स. कशामध्ये? चौथ्या आणि 5व्या आवर्तनामध्ये. म्हणजे चौथ्या आणि 5व्या ओळीमध्ये जे मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्य आहेत. 6वे आवर्तन जे आहेत ते सर्वात दीर्घ आहे, फास्ट आहे. दीर्घ आहे म्हणजे काय? फास्ट आहे. मग त्यामध्ये काय आहे
की त्यामध्ये एकूण 32 मूलद्रव्य आहेत, म्हणजे 32 एलिमेंट्स कवर होतात कशामध्ये, 6व्या आवर्तनामध्ये. आणि 7वं जे आवर्तन आहे ते अपूर्ण आहे. म्हणजे 7वा जी लाईन आहे, रो आहे किंवा पिरियड जो आहे 7वा, तो कसा आहे, तो अपूर्ण आहे, पूर्ण नाही आहे. अजून गणाबाबतीत जर सांगायचं झालं तर मगाशी मी सांगितलं की 1 ते 18 एकूण गण आहेत. त्यामध्ये देर आर टोटल 18 कॉलम्स, किंवा दुसरं नाव 18 कॉलम्स म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ज्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण किंवा संयुज इलेक्ट्रॉन समान आहेत अशा मूलद्रव्यांना सारख्याच गणात स्थान दिलेलं आहे. मेंडलिफनी ही जी क्लासिफिकेशन केलेलं आहे, म्हणजे या मूलद्रव्याचं जे त्यांना कसं बसवलेलं आहे, 1 ते 18 क्रमांकाचा जो गण आहे त्यामध्ये त्याचं जे इलेक्ट्रॉन संरूपणला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, किंवा शॉर्टकट आपण थोडं काय वापरतो, EC, बरोबर. तर हे जे इलेक्ट्रॉन संरूपण आहे आणि त्याची संयुज इलेक्ट्रॉन जे आहे, संयुज इलेक्ट्रॉन काय असतं, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन संरूपण आपण दाखवतो, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉनचं विभाजन आपण दाखवतो. उदाहरण सोडियमचा अणुक्रमांक आहे, किती आहे सोडियमचा, 11. तर 11चं इलेक्ट्रॉन विभाजन आपण दाखवलं तर ते पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन येईल, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन येईल आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन येईल. मग तो शेवटच्या कक्षेत जो इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण बॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो, बरोबर, म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन. तर 1 ते 18 गण क्रमांक जे आहेत त्यात असं आहे की मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण किंवा त्याची जी इलेक्ट्रॉन समान आहेत, संयुज इलेक्ट्रॉन समान आहेत, त्या संख्या सेम आहेत. अशा मूलद्रव्यांना त्यांनी काय केलं, मेंडलिफनी, की सारख्याच गणात स्थान दिलेलं आहे. एकाच गणातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. ही एक पिक्युलॅरिटी, प्रॉपर्टी म्हणता येईल की मेंडलिफनी काय केलेलं आहे, एकाच गणामधील मूलद्रव्ये जे आहेत त्यांचे रासायनिक गुणधर्म ज्यांचे सारखे आहेत त्यांना एकाच गणामध्ये त्यांनी स्थान दिलेलं आहे. गण एक जो आहे, मग तुम्हाला स्क्रीनमध्ये मी दाखवतो आहे बघा, आता तुम्हाला स्क्रीनमध्ये लिहिलेलं पण येतं आहे बघा. जो गण एक आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय 1A, सुरुवातीचा जो 1A आहे तो गण 1 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अल्कधर्मी अल्कलाईन जे आहेत त्या धातूंना त्यांनी त्यात समाविष्ट केलेला आहे. दुसरा गण जो आहे तो जे मृदा आम्लारी धर्मी जे आहेत धातू त्यांच्यासाठी आहे. गण क्रमांक 17 जो आहे तुम्हाला दिसतोय का कोपऱ्यामध्ये, तुम्हाला झूम करून दाखवू का, हे दिसलं का इथं कोपऱ्यामध्ये 17 म्हणजे 7A. ठीक आहे. तर गण क्रमांक 17 मध्ये जे आहेत ते हॅलोजन आहेत. म्हणजे गण क्रमांक 17ला अजून एक नाव आहे 7A आणि त्याच्यामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्यांना आपण हॅलोजन म्हणतो. काय म्हणतो, हॅलोजन. तर गण क्रमांक 17 मध्ये हॅलोजन आहे. एवढंच नाही तर 18वा जो गण आहे, तुम्हाला शेवटचा जो गण दिसतोय 18वा म्हणजे 8A, एकदम कॉर्नरमध्ये तुम्हाला दिसतोय, तुम्ही बघा स्क्रीनवर. तर 18वा जो गण आहे ह्या गाण्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, निष्क्रिय वायू जे आहेत किंवा त्यांना अजून एक नाव आहे राजवायू जो आहे त्याचा समाविष्ट त्यांनी केलेला आहे. निष्क्रिय वायू म्हणजे काय, नावातच आहे निष्क्रिय, म्हणजे कुठली क्रियाच करत नाही. आता कुठली क्रिया असती, अणूंची क्रिया कोणती, तर प्रत्येक अणू स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. स्थिर होण्यासाठी अटी काय आहेत की त्याच्या शेवटच्या कक्षेत, आपण 9वीमध्ये शिकलेलो आहे, त्याच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पाहिजे किंवा एकही इलेक्ट्रॉन नाही पाहिजे. ठीक आहे. मग तसं त्या अटी पूर्ण होत नसतील तर तो काय करतो, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. म्हणजे ह्या किंवा अजून एक शेअरिंग एक पद्धत आहे. तर हे करून तो स्थिर होण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो अस्थिर आहे. पण असे काही मूलद्रव्य आहेत की त्यांच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहे, ते स्थिर आहेत, मग ते कुठलं काम करत नाही, म्हणून ते निष्क्रिय आहेत. म्हणून ते निष्क्रिय वायू जे आहेत, म्हणजे नोबल गॅस जे आहेत किंवा इनर्ट गॅस जे आहेत त्यांना त्या 18 गण मध्ये मेंडलिफनी
आवर्त सारणीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याला आणखी एक नाव आहे राजवायू. आता आपण नावामध्येच आहे राज. राज म्हणजे काय? राजा. राजा राजा काम करतो का? नाही. असं लक्षात ठेवण्यासाठी ही नावं आहेत. ते लक्षात ठेवा. 18वा गणचं पिक्युलॅरिटी, स्पेशलिटी. आवर्तनाच्या डाव्या बाजू तुम्ही जर गेला, ही जी डावी बाजू आहे दिसते का? म्हणजे 1A मी दाखवला तुम्हाला, जी तिथून सुरुवात होती. ही जी डावी बाजू आहे, ह्या डाव्या बाजूस धातू ठेवलेले आहेत. म्हणजे धातूंचं समाविष्ट तिकडे केलेलं आहे, मेटल्सचं समाविष्ट केलेलं आहे. आणि उजव्या बाजूला अधातू आहे. डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू. ऑन द लेफ्ट हँड साइड मेटल्स अँड राईट हँड साइड नॉन मेटल्स. ठीक आहे. धातू आणि अधातू बरोबर, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे गुणधर्म काय कायांमध्ये धातूचेही गुणधर्म असतात आणि काय कायांमध्ये म्हणजे एकामध्ये धातूचे पण अधातूचे दोघांचे गुणधर्म असतात. धातू सदृश त्याला आपण म्हणतो अशा मूलद्रव्यांना. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये मेटलॉइड्स. तर ते आधुनिक आवर्तन सारणीमध्ये पटकन कसे ओळखावे त्यासाठी एक झिगझॅग रेष दाखवलेली आहे. तुम्ही कोपऱ्यामध्ये दिसते बघा, पायऱ्यांसारख्या अशा रेषा आहेत. दॅट झिगझॅग, नागवळणी. तर ती सेपरेट करते त्या ह्याला मेटलॉइड्सला. ठीक आहे. तर डाव्या बाजूस काय सांगितलं मी? धातू आहेत. उजव्या बाजूला काय आहे? अधातू आहे. 1 व 2 हे जे गण आहेत, ह्या गणातील मूलद्रव्ये जे आहेत डाव्या बाजूला आणि 13 ते 17 या गणातील मूलद्रव्ये आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला आहेत. काय म्हणलं मी? पहिला, नीट बघा, पहिला आणि दुसरा हा जो गण आहे हा डाव्या बाजूला आहे आणि 13वा आणि 17वा कुठल्या बाजूला आहे? उजव्या बाजूला आहे. तर ह्यांना आपण प्रसामान्य मूलद्रव्य असे म्हणतो. त्यांची फक्त काय असते? शेवटची कक्षा ही अपूर्ण असते. आधुनिक आवर्त सारणी बघा तुम्ही, हे शेवटची बघा सेपरेट झालेली आहे. दिसतंय का? 6वा आणि 7वा डाव्या साईडला बघा आवर्त, ती लॅक्टिनाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका. झालं का? लॅथिनाइड आणि ॲक्टिनाइड असं. ठीक आहे. ही कलरमध्ये तुम्हाला दिसेल बघा आधुनिक आवर्त सारणी. दिसते कलरमध्ये. थोडंसं आपण छोटं करू त्यांना, तुम्हाला दिसेल. हे बघा, ह्याच्या आधुनिक आवर्ताचा पहिला मूलद्रव्य तुम्हाला स्टार्टला दिसतोय हायड्रोजन. दिसतोय का तुम्हाला? H फॉर हायड्रोजन. ही सगळी मूलद्रव्य आहे. ही एकूण 118 मूलद्रव्य आहे आणि ही योग्य पद्धतीने क्लासिफिकेशन करून मेंडलिफनी ह्या सारणीत त्यांना स्थान दिलेलं आहे आणि योग्य स्थान दिलेलं आहे, ताकी आपल्याला सगळ्या मूलद्रव्यांचा अभ्यास एकाच ठिकाणी जास्त वेळ न घालवता करता येईल. तर ही आधुनिक आवर्त सारणी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि लास्टला शेवटी बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला मी. लॅथिनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज डाव्या बाजूला बघा इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. म्हणजे लॅथिनाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका. म्हणजे हे विशेष वेगळे गुणधर्म आहेत. असे काही मूलद्रव्य आहेत की त्यांचे गुणधर्म हे वरचे जे गुणधर्म आहेत मूलद्रव्यांचे त्यांच्यापासून वेगळेच काहीतरी आहे, पण त्यांना एक वेगळं स्थान देण्यात आलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणून पण ते आधुनिक आवर्त सारणीचाच एक भाग आहे. आलं लक्षात? अजून काय आहे हे बघा, सर्वात महत्त्वाचं अजून काय आहे? 7A 7A फार महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला झूम दिसतंय? 7A 17वा गण. त्याच्यामध्ये बघा F दिसतोय तुम्हाला. F काय आहे? फ्लोरीन. Cl काय आहे? क्लोरीन. Br काय? ब्रोमीन. I काय? आयोडीन. AT AUS म्हणजे 1 2 3 4 5 6. तर हे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन जे बाकीचे अजून त्यामध्ये आहेत, हे सगळे हॅलोजन गट आहेत. काय आहेत? हॅलोजन गट. हॅलोजन गट म्हणत नाही. हॅलोजन गटचा प्रश्न आला तर तुम्हाला हे नंतर आपण पुढं शिकणार आहे. आणखी पुढं धडा जेव्हा कंटिन्यू होईल त्यावेळेस. तर ही प्रथम माझी ओळख आहे आधुनिक आवर्त सारणीची. तर आज आपण इथंच थांबू. बाकीचं आपण पुढच्या धड्यामध्ये कव्हर करू.
ठीक आहे, काळजी घ्या.